की वंदे मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदे मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। मी प्रथमतः नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदारांचं ज्यांनी मला मतदान केलं आणि मला निवडून दिले त्या सर्वांचे विनम्र होऊन मी त्यांचे मनापासून आभार मानते। दुसरे आभार मी आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, गिरीशभाऊ महाजन आणि आमचे प्रबोधन मंच असेल, राष्ट्रीय संघाचे सगळे कार्यकर्ते असतील, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे माझे सगळे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्व आमचे महायुतीचे घटक असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, मी आणि आमच्या केंद्राचे सगळे नेतृत्व, ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। या निवडणुकीत अनेक आरोप करण्यात आलेले होते, ड्रग्ज पासून तर दंगल घडवण्यापर्यंत आरोप करण्यात आले। माझ्या विरोधामध्ये फेक नरेटिव्ह तयार केला जात होता, माझ्या विरोधामध्ये खोटा अपप्रचार होत होता, परंतु तुम्हाला सांगते हा कुठल्याही खोट्या अपप्रचाराला बळी न पडता नाशिककर जनता ही खूप सुज्ञ आहे, हे नाशिककरांनी दाखवून दिलेलं आहे। फक्त मुस्लिम मतांचं जे पोलरायझेशन जे आहे आता देखील लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराच्याकडे झालेलं दिसतंय, विभागणी झालेली आहे। काय फॅक्टर तुमच्या बाजूने चालले? जुन्या नाशिक मधले पण काही बूथ जर बघितले, मी जी गेल्या 10 वर्षामध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा केलेला विकास आणि प्रत्येक समाजाच्या घटकांसाठी मी काम केलेलं आहे। असं कुठलाही समाज नाहीये की ज्यांच्यासाठी मी काम केलेलं नाहीये। गोर गरीब दलित शोषित वंचित घटकातील लोकांसाठी काम केलेलं आहे आमच्या आणि उच्चभ्रूमध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचे देखील अनेक प्रश्न असतील, मग ते औद्योगिक वसाहतीचे असतील, बांधकाम व्यावसायिकांचे असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, अरे सर्वच घटकांसाठी मी त्यांचा आवाज बनून विधानसभेमध्ये काम केलेलं आहे। हिंदुस्तान की शेर मैडम मैडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सबसे भारी, सबसे भारी। चला चला चला। जय शिवाजी, जय हम तुम्हारे साथ हैं। हिंदुस्तान की शेरनी आई, हिंदुस्तान की शेरनी आई। जय श्री राम, जय श्री राम। एक नारी देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक नारी। ओके। नाही, निकालाच्या दिवशी मी जाहीर केलेला विजय निकालाच्या दिवशी